या सरकारला सामान्य शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाहीये. यांना यांचं राजकारण आणि यांना यांचं जे ह्याला आत घे त्याला आत घे त्याला सोड ह्याच्यामध्ये हे व्यस्त येतं. मागच्या 1 महिन्यामध्ये शेतकऱ्यावरती अभूतपूर्व अतिवृष्टीचं संकट कोसळलं. त्याच्यामध्ये शेतकरी अगदी उद्ध्वस्त झाला. मी आता जाऊन तहसीलदार साहेबांच्या पाया पडलोय, पण यांना घाम फुटायलाच तयार नाहीयेत. यांना फक्त एकच गोष्ट लक्षात येते की शेतकरी विखुरलेला आहे. शेतकरी कधी एकत्र येऊ शकत नाही. पण यांना हे समजना, आज ट्रॅक्टरचा जरी काळ असला तरी शेतकरी अजून रुमणं हातात घ्यायचं विसरलेला नाहीये. ज्या दिवशी शेतकरी रुमणं हातात घेईल त्या दिवशी यांना कुठं पळावं हे पण समजणार नाही. माझी तुमच्या मार्फत सरकारला विनंती आहे, राज्यामध्ये लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना एकरी 50,000च्या वर मदत करावी, तेव्हा शेतकरी कुठे उभा राहील. नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे, पर्यटन दौरे करण्यापेक्षा तिथं भरीव मदत करावी, तेव्हा शेतकरी उभा राहील. नाहीतर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे होणाऱ्या आत्महत्या हे सरकारचं अपयश समजून, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अपयश समजून त्यांच्या मातीचे फुटलं जाणार. कारण की या महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार आहेत. शेतकरी अगदी उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्याकडे काहीच उरलेलं नाही. आजचं जे उपोषण आहे या संदर्भाने आता प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसोबत तुमची चर्चा झाली असं तुम्ही एक संदेश आता मी सकाळपासून 3 वेळा तहसीलदार साहेबांना बोललो. सकाळी बोलल्यानंतर तहसीलदार साहेब म्हटले की जिल्हाधिकारी साहेब खूप संवेदनशील आहेत, परंतु जिल्हाधिकारी साहेब सुट्टीवर आहेत. 4 दिवसाची सुट्टी मग विचार करा तुम्ही हे किती संवेदनशील आहेत. मग तहसीलदार साहेबांना मी प्रश्न विचारला की ते पळून गेलेत का, तर तहसीलदार साहेब थोडेसे हसले, स्मित हास्य केलं. म्हणजे तो त्याचाच अर्थ की जिल्हाधिकारी साहेब पळून गेलेत आहेत. दुसऱ्या वेळेस विचारलं त्यावेळेस मी त्यांना सरळ आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही जर या मागण्यांची दखल घेतली नाही तर मी तुमच्या दालनामध्ये बसतो उपोषणाला, काही हरकत नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका. म्हणजे आम्ही शांततेत बोलतोय आणि हे वेगळ्याच वळणावरती जात आहेत. आता जाऊन निवेदन दिल्यानंतर साहेबांनी शिक्काच दिला नव्हता. शेवटी मग बळच शिक्का मारून निवेदन घेऊन आलोय. पण आता तरी कुठे वाटतंय की साहेब याची दखल घेतील. माझी तहसीलदार साहेबांना विनंती आहे, आमच्या मागण्या वरिष्ठांकडे पोहोचवा. शासनातील अधिकाऱ्यांसोबत तुमची चर्चा होती. आता शासन म्हणजे जे शासन करते आहे, जे राज्य करते आहे, त्यांच्याशी काही चर्चा? महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं संकट कोसळलं. मुळातच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना, सामान्य माणसाला पाणी काय असतं हेच माहित नाही. उन्हाळा लागला की हांडे घेऊन कुठेतरी पायपीट करून पिण्याच्या पाण्याची सोय करणारा दुष्काळी मराठवाडा अचानक वरुण राजा इथं रागवला असेल बहुतेक, कोसळला. आणि तो एवढं कोपला की बस शेतकऱ्याची पिकं वाहून गेली, शेतकऱ्याची शेतीमधली माती वाहून गेली, शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेली जनावरं वाहून गेली. माणसंच उरली फक्त. आणि ती माणसं पण आता या महाराष्ट्रामध्ये, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक भयान शांतता पसरली आहे. कुठेच करमत नाहीये. भविष्यामध्ये तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील जर या सरकारने बघितलं नाही, लक्ष दिलं नाही. अहो, घराच्या घर वाहून गेलेत. मी परिस्थिती बघितली आहे. मागचे 8 दिवस झाले शेतकऱ्याच्या बांधावर फिरतोय, शेतातला चिखल तुडवतोय. परिस्थिती एवडी बिकट आहे, शेतकरी उभा राहणं शक्य नाहीये जर या सरकारने भरीव मदत केली नाही. अहो, किती मोठी शोकांतिका आहे. या महाराष्ट्रामध्ये 70-75 हजार कोटींचा महामार्ग बनवण्यासाठी हे 20-20 हजार कोटी वर्ग करतात. रोज निलाजऱ्यासारखे 9 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर हे सांगतात. वरनं सांगतात पैशाचं सोंग करता येत नाहीयेत. पण या भांडगुळांच्या अकाउंटवरती आणि यांच्या संपत्त्या विचार केला तर तुमचे डोळे असे वाचतील. हो, तुम्ही आजपर्यंत पत्र्याच्या मातीच्या घरात राहिलात. यांचे महल आहेत 5-5, 10-10 मजली, त्याच्यामध्ये राहतात. यांच्या प्रॉपर्ट्यांचा विचार केला तर आपण विचारही करू शकत नाही. यापेक्षा जास्त यांच्याकडे पैसा आहे. तुम्हाला वाटतं इंग्रजांनी भारत लुटला, पण इंग्रजांपेक्षा जास्त भारत लुटला या भांडगुळ नेत्यांनी, या भ्रष्टाचारी नेत्यांनी. आणि याच्यामुळे आज भारत देश महाग आहे. याच्यामुळे सामान्य माणसाला असं उपोषणाला बसावं लागतंय. आणि उपोषणाला बसल्या